بسم الله الرحمن الرحيم يسبح لله ما في السماوات وما في الأرض الملك القدوس العزيز الحكيم هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين وآخرين منهم لما يلحقوا بهم وهو العزيز الحكيم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله ذو الفضل العظيم مثل الذين حملوا التوراة ثم لم يحملوها كمثل الحمار يحمل أسفارا بئس مثل القوم الذين كذبوا بآيات الله والله لا يهدي القوم الظالمين قل يا أيها الذين هادوا إن زعمتم أنكم أولياء لله من دون الناس فتمنوا الموت إن كنتم صادقين ولا يتمنونه أبدا بما قدمت أيديهم والله عليم بالظالمين قل إن الموت الذي تفرون منه فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. आकाशांची आणि जमिनीची समस्त सृष्टी निर्मिती अल्लाहच्या ऐबमुक्त असण्याची गवाही देते. असा बादशाह जो महिमावान, अत्याधिक दर्जात, प्रत्येक ऐब दोषापासून मुक्त, अतिशय जबरदस्त आणि तत्वदर्शी आहे. तोच आहे ज्यानं अशिक्षित लोकांमध्ये त्यांच्यातूनच एक पैगंबर उभा केला, जो त्यांना अल्लाहच्या आयतींचं पठण करून ऐकवतो आणि त्यांच्यात साफ स्वच्छ रुची निर्माण करतो. त्यांना ग्रंथ आणि बुद्धिमानतेची शिकवण देतो. खरं पाहता हे लोक या पैगंबरांच्या आगमनापूर्वी खरोखर उघड मार्गभ्रष्टतेत होते आणि यानंतर येणारे जे अजून या पैगंबराच्या मानणाऱ्यांमध्ये सामील झालेले नाहीत त्यांच्याकरताही हाच पैगंबर आहे. खरोखर अल्लाहची हिकमत मोठी जबरदस्त आहे. ही अल्लाहची असीम कृपा आहे. ज्याला इच्छिल प्रदान करेल. अल्लाह मोठा कृपाशील आहे. त्या लोकांचं उदाहरणही मोठं अजब आहे ज्यांच्यावर तौरातचा भार टाकला गेला होता, परंतु त्यांनी तौरातचं ओझं तर उचललंच नाही, उलट गाढवाप्रमाणे अनेक ग्रंथांचा बोझा लादून ते फिरतात. जे लोक अल्लाहच्या आयतींना खोटं ठरवतील त्यांचं फार वाईट उदाहरण आहे. अत्याचारी लोकांना सर्वश्रेष्ठ अल्लाह सन्मार्गावर चालण्याची तौफीक, सुबुद्धी देत नसतो. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगून टाका, हे लोकांनो जे यहुदी झाले आहेत, जर तुम्हालाही घमेंड आणि दावा असेल की दुसऱ्या लोकांच्या तुलनेत फक्त तुम्हीच अल्लाहचे दोस्त आहात, तर मग मृत्यूची अभिलाषा करून दाखवा, जर तुम्ही आपल्या दाव्यात सच्चे असाल. पण यांच्या हातांनी ज्या काळ्या कर्तुती करून पुढे पाठवले आहेत त्यामुळे ते मृत्यूची कामना करू शकत नाहीत आणि अल्लाह अत्याचारींशी चांगल्या प्रकारे परिचित आहे. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की तो मृत्यू ज्याच्या भीतीनं तुम्ही पळत फिरता, खात्रीनं त्याच्याशी तुमची भेट होईलच. मग तुम्ही त्वरित परतवले जाल गुप्त आणि उघड भेद जाणणाऱ्या अल्लाहच्या दरबारात. तेव्हा तो तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणकोणती कर्म जमा करून आला आहात.